रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती वाशिवली सार्वत्रिक निवडणूक 2026च्या माध्यमातून शिवसेना भाजप आरपीआय महायुतीतर्फे रायगड जिल्हा परिषद सावरली गटाचे गट क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड तसेच पंचायत समिती वाशिवली गण क्रमांक 33च्या महायुतीच्या उमेदवार गौरी महादेव गडगे यांच्या प्रचारार्थ वाशिवली वडगाव गावात त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मोठा जनसमुदाय प्रचारामध्ये सहभागी होता। महायुतीमधील माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद बैलमारे तसेच प्लॅनिंग मेकरच्या भूमिकेत काशीनाथ पाटील व एम के गडगे यांच्यासह अनेक दिग्गजांनी या प्रचारात सहभाग घेतला। महायुतीच्या विजयासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। उमेदवारांना प्रचारात स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद पाहता स्वागत, आरती, ऑक्शनच्या माध्यमातून प्रतिसाद मिळत होता। अडीअडचणी व मार्गदर्शन सूचना घेत डोर टू डोर प्रचारात महायुतीचे उमेदवार आघाडीत पाहायला मिळाले। ज्ञानेश्वर गायकवाड व गौरी गडगे यांचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याचे सांगत शिवसेना भाजप महायुतीला विजयी मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास व्यक्त करत माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद बैलमारे यांनी विरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा नाव न घेता चांगलाच घरचा आहेर देत खुरपूस समाचार घेतला। हा जो पहिला वडगाव जिल्हा परिषद वार्ड होता, आता सावरली जिल्हा परिषद वार्ड झालाय। या वार्डामध्ये मी पहिला निवडून आलो त्यावेळेला हा कैरा भाग आमच्यामध्ये नव्हता। आमच्यामध्ये ते वाघोशी 36 भाग तो होता। तर त्यावेळेला चांगल्या मताने 4,500 मतांनी मी इथं निवडून आलेलो आणि गेली 4 इलेक्शन या झेडपीच्या माझ्या नेतृत्वाखाली किंवा मी ज्या पक्षाबरोबर असेल त्या पक्षाबरोबर मी जिंकून दिलेले आहेत। काय आता मागील निवडणुकीत 2017ला मी उमेदवार बरोबर न दिल्यामुळे त्यावेळेला मी प्रचारात फिरलो नाही। काय तर आता एक ज्ञानेश्वर गायकवाड आहेत, बरेच वर्षी त्या गावात त्यांनी सरपंच पद भोगवले। तसेच आमचे गौरी गडगे हेही सुद्धा आता त्या सरपंच आहेत आणि मागे सुद्धा त्यांनी राजकारणामध्ये त्यांचा भाग आहे। त्यांचे मिस्टर महादेव गडगे हे सुद्धा राजकारणात मोठा भाग आहे त्यांचा। आणि ज्ञानेश्वर गायकवाड हा गावगाव कुटुंब खोपोलीमध्ये सुद्धा त्यांचा भाव नगरसेवक म्हणून आता निवडवायला मागे सुद्धा निवडून ते उपाध्यक्ष होते खोपोली नगरपालिकेचे। त्यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे आणि एक शांत स्वभावाचा कार्यकर्ता आहे। यांच्याकडनं कधीच चुकीचं कोणच्याकडनं वागणं झालं नाही किंवा कोणाला कुठल्या प्रकारचाही त्रास दिला नाही। आता जे समोरचे उमेदवार आहेत काय हे प्रत्येक वेळेला माझा नावाचा वापर करून बैलमारे आमच्या बरोबर आहेत, बैलमारेंचा मुलगा आमच्या बरोबर आहे। आता खोटा प्रचार त्यांचा चालू आहे काय मी त्यांच्या बरोबर नाही। माझा हात धरून त्या ग्रामपंचायतमध्ये तो दिसला, आता माझा हात धरून तो ग्रामपंचायत गेला। माझी मेजॉरिटी असताना त्याला उपसरपंच केला। एक माझा नातू होता पण त्याची तशी तर जाण ठेवलेली, त्यांनी जाण विसरणारा कार्यकर्ता आहे। आणि आता या प्रचारामध्ये वडवल गावामध्ये जो काल त्यांचा तो प्रचार होता त्यात त्यांनी तो बोलला तो का मी या तुमच्या गावामध्ये जी गोदरेज कंपनी त्या गोदरेज कंपनीमध्ये स्थानिक लोकांना परमन करीन। वडवल गावाला माझं सांगणे अशा भूलतापाला बली पडू नका। सावली एरियामध्ये तो सरपंच झाला, गेले 2 वर्ष तिथे सरपंच पद भोगत आहे। कारण मी माझ्या नेतृत्वाखाली मी कोपरान कंपनीमध्ये आणि सावली टोल नाक्यावर 150 मुलं कामाला आली। 40-45 हजार एका मुलगा पगार आहे आणि सर्व मुलांना मी परमन केलेले। आता ह्या लोकांनी त्या टाटामध्ये माणसं लावताना कॉन्टॅक्ट मध्ये 20-25 हजार एका मुलांना घेतले, तर हे जनतेचं काही काम करू शकतात। प्रत्येक वेळेला त्या काहीतरी लोकांना भूलथापा मारायचा, आपला वेल काढून घ्यायचा, अशा प्रकारे काम चालू आहे। आणि मी गोविंद बैलमारेच बोलतोय। ह्या मी आमच्या जर गावात बैलमारे त्याचं नाव नाही घेत, बैलमारेचा उमेदवार असेल काय तर त्याचा माझा काही संबंध नाही। तो जर खोट्या माझ्या नावाचा प्रचार करतो, माझा त्याला सपोर्ट नाही। मी एक पक्षाचा जिल्हा सल्लागार आहे आणि माझी जिल्हा परिषद सदस्य आहे। सावली गावचा 30 वर्ष सरपंच होतो, त्यावेळेला माझ्या नावाचा वापर करतोय तो। तर मी जनतेला तुमच्या मार्फत जनतेला मी आवाहन करतो का या अशा भूलतापाला पडू नका। त्याचं काम काही नाही। त्या टाटा कंपनीमध्ये सरपंच झाला पण तिथे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हप्ते घ्यायचं, त्यांच्याकडनं खंडी घ्यायची। प्रत्येक वेळेला 2 वेळेला 2 खंडीच्या केशी त्यांच्यावर झालेले आहेत। आम्ही सरपंच होतो 30 वर्ष, पण कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठल्या बाहेरच्याला मी साईचा बघतोय, साईलाच भक्त स्वरून सांगतो मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला का कुठल्याही गाववाल्याने इतकी मुलं कामाला कोणच्याकडे चहा पण नाही पेला। एक स्थानिक लोक कामाला लागले पाहिजेत हा उद्दिष्ट होता। कारण नेता झाल्यानंतर आपण जनतेचं नक्कीच काम करायला पाहिजे। पण त्याच्या पुढे सुद्धा काही लोकांना तो बाता मारील का बैलमारे माझ्याबरोबर आहेत आणि हे काम करीन, ती पोरं परमन करीन। टाटामध्ये सुद्धा ती पोरं आहेत, सावरोलीमध्ये एजन्सीमध्ये त्यांचे 4-5 पोरं फक्त एजन्सी मी घेतली, बाकीचे गाव बोंब मारतात तरी त्यांचा त्यांनी काही एजन्सीमध्ये घेतलेलं नाही। तर काही तिथल्या मी काही गावामध्ये तो बाता मारील का मी तुम्हाला त्या स्थानिक जी कंपनी त्या गावाच्या बाहेर
तिथं मदत करीन. पण हेही नक्की होईल का ज्या कंपन्या आहेत त्या कैऱ्यापर्यंत ज्या कंपन्या असतील त्या सावरोली तुमच्या त्या वडगाव पाचगाव परत त्या कंपनीमध्ये कॉन्टॅक्ट घ्यायला नक्की जाईल. आता मी ठासून सांगतो